तुमची काउंट केली जाणार नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय झाला. लक्षात घ्या तिन्ही बॅट्समन. तुम्हाला पॉपिंग क्रीज पार करायची आहेत एनी हाव. जर पॉपिंग क्रीज तुम्ही क्रॉस केली नाही, चला इकडून स्टार्ट होईल. तिन्ही बॅट्समन या. क्रॉस केली ऑन द लाईन्स रन्स नाहीये, लक्षात घ्या. लाईन क्रॉस करावं लागेल. ओके, पहिले इकडून धाव घेतली जाईल. 1 2 3 आणि 4 इथे एंड पॉइंट होईल. चला पिच वरून अगदी मध्यभागी 1 2 3 काउंट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला धावायचं आहे. 3 नंतर डायरेक्ट स्टार्ट आहे. चला रेडी, अंपायर रेडी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रन अँड विन साठी. 3 संघ मैदानाच्या आतमध्ये. काउंटडाऊन सुरू होतोय. बैलगाड्या शर्यतीचे 3 बैल आता तैनात आहे. कोण आहे सोनिया, कोण आहे महबूब, कोण आहे बकासूर. जाऊया 1 2 3. पहिली धाव पूर्ण केली जाते. तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. चौथी धावासाठी कोण धाव करेल. यस टीम, आपण पाहू शकाल अंतरी टीम पोहोचली आहे पुढच्या फेरीमध्ये. दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन या. अंपायरच्या शुभ से टॉस केला जाईल. कॅप्टन प्लीज. किती ओव्हरची? 2 ओव्हरची मॅच ना. फास्ट करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. शेडगेवाडी टीम आली आहे. विकास अण्णा पाटील पाहायला मिळते आणि धामवडे हा संघ देखील आलाय. बाळकृष्ण पाटील हे देखील आमच्या सोबत जॉईंट होतील, उपाध्यक्ष आहेत. आणि चला पुन्हा एकदा तुम्हाला नियम सांगतोय. तिन्ही टीम कॅप्टन लक्षात घ्या. एंड इथून आहे, सुरुवात इथून आहे, एंड देखील इकडेच करायचं आहे. पहिली धाव, दुसरी धाव, तिसरी धाव आणि चौथी धाव. ओके, लाईन क्रॉस करावी लागेल बॅट्स, अन्यथा तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. चला रन अँड विन चा दुसरा अटेम्प्ट केला जातोय. दुसरे 3 संघ आता रन अँड विन साठी प्रयत्न करत असताना. जाऊया मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे पुन्हा एकदा रन अँड विन. 1 2 3. पहिली धाव घेण्यासाठी तिन्ही टीम उत्सुक आहेत. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव कोण संघ करेल त्याकडे पाहिलं जाईल. आणि अशा तऱ्हेने हा संघ पाहू शकाल शेडगेवाडी टीम झाले क्वालिफाय. आणि आता या 2 टीम मध्ये केले जाईल. आपण पाहू शकाल टॉस साठी पहिला टॉस. चला कुसाईवाडी टीम त्यांच्या विरोधामध्ये एक गटाचा पहिला सामना होईल. धामवडे आणि विकास अण्णा पाटील. किती वाजले माहिती का? आता 1 वाजला. दोनचेच घेऊया.